नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. 2 वर्षांचा संघर्ष अखेर संपला. वादग्रस्त पानंद रस्ता खुला, शेतकऱ्यांचा आनंदोत्सव. प्रशासनाच्या निर्णयाला मिळाली साथ. राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे गेल्या 2 ते 3 वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पानंद रस्ता अखेर वाहतुकीस खुला झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अनेक तक्रारी, महसूल विभागाच्या सुनावण्या, प्रांताधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला वाद आणि अखेर कोर्टापर्यंत गेलेला संघर्ष आता संपुष्टात आल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर पानंद रस्त्याच्या हद्दीवरून काही शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे आक्षेप नोंदवल्यानंतर सुरुवातीपासूनच हा प्रश्न चिघळला होता. ग्रामपंचायतीसमोर मोठे पेचप्रसंग उभे राहिल्यानंतर हा वाद तहसीलदार राधानगरी यांच्याकडे पोहोचला. तहसीलदारांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून ग्रामपंचायतीच्या बाजूने निर्णय दिला होता. मात्र त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली, तेथेही प्रश्न सुटला नाही आणि अखेर हा वाद न्यायालयात पोहोचला. दरम्यान न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती नसल्याने प्रशासनाने पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने बंद असलेला रस्ता खुला केला. रस्ता सुरू होताच ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. कारण या मार्गाच्या बंदीमुळे शेतमाल वाहतूक, जनावरांची ने-आण आणि दैनंदिन ये-जा करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. रस्ता खुला झाल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांचा प्रश्न अखेर मार्गी लागला, अशी प्रतिक्रिया उपसरपंच स्वाती बबन खोत यांनी दिली. तर शेतकरी सागर खोत नाना म्हणाले, या पानंद रस्त्यामुळे शेतीपर्यंत पोहोचणे आता सोपे होणार असून वेळ आणि खर्च दोन्हीचीही बचत होणार आहे. अनेक वर्षांचा संघर्ष अखेर संपला. वाद, तक्रारी आणि न्यायालयीन संघर्षानंतर अखेर खुला झालेला हा पानंद रस्ता आता चांदेकरवाडीतील शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. गेल्या 2-2.5 वर्षापासून हा रस्ता बंद होता, आज तो खुला होतोय. तर शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? हा रस्ता 2-2.5 वर्ष बंद होता, पण आज दोन्ही शेतकऱ्यांच्या सहमतीने आज रस्ता हा खुला झालेला 14 फूट. त्यामुळे आम्हाला सर्वांना समाधान आहे. आता लवकरात लवकर हा डांबरी पण होती अशी आमची सर्वांच्या वतीने मी यांना सरपंच, डिप्युटी सरपंचांना सांगत आहे. आणि चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे. दोघांच्या शेतकऱ्यांच्यामधूनच हा रस्ता गेलेला आहे. खेळीमेळी वातावरणात आता चालू आहे. 14 फुटाचा रस्ता कंप्लीट होत आहे आता. एवढं अडचण नाही. वर्षापासून हा रस्ता बंद होता, वादातीत होता. तो अनेक वर्षानंतर आजच्या घडीला हा पूर्ण होतोय. तर याबद्दल तुमचं मत काय? मत म्हणजे हा 2-2.5 वर्ष झाले हा रस्ता वादामध्ये होता, पण या रस्त्याला शेतकऱ्यांनाही त्रास होत होता. शेतीच्या कामासाठी इथं 2 व्हीलर फक्त येत होती, मोठे वाहन कुठे येत नव्हते. त्यामुळं आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करून ह्या रस्त्याला मोकळा श्वास दिलेला आहे.